नमस्कार. कलाप्रज्ञा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. या चॅनलमध्ये मी सण व्रत उत्सवाची माहिती सांगते, कविता वाचन करते, कथा सांगते, गाणी म्हणते, इतरही बरीच प्रकारची माहिती मी सांगत असते. तुमची पण आवड अशीच असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आज मी तुम्हाला अधिक मासाची माहिती सांगणार आहे. अधिक मासाला धोंडा मास का म्हणतात, मल मास का म्हणतात, त्याच्या कथा काय आहेत, अधिक मासात काय करावं, काय करू नये, याची सगळ्याची माहिती आज आपण बघणार आहे. अधिक मास कोणा एका व्यक्तीनं सुरू केला नाही किंवा हे एका राजाचं सुद्धा काम नाही आहे. वैदिक ऋषींनी मांडलेली ती एक शास्त्रीय पद्धत आहे. हजारो वर्षापासून ऋषीमुनींनी आकाशातील ग्रहताऱ्यांच्या हालचालीचे सूक्ष्म निरीक्षण करून ही व्यवस्था निर्माण केली, जेणेकरून चांद्र दिनदर्शिका सौर ऋतुचक्राशी जुळलेली राहील. हा प्राचीन खगोलशास्त्र ज्योतिषाचा एक भाग आहे. सौर वर्ष 365 दिवसाचं असतं आणि चांद्रवर्ष 354 दिवसाचं असतं. दरवर्षी 11 दिवसाचा फरक 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिन्याची योजना करून मेळ साधला जातो, तोच अधिक महिना. हा महिना चंद्र कॅलेंडर आणि सूर्य ऋतुचक्र याचा मेळ साधण्यासाठी एक अतिरिक्त महिना जोडून केला जातो. अधिक महिन्याला बिनसंक्रांतीचा महिना म्हणतात. अधिक महिन्यात सूर्य कोणत्याही राशीत प्रवेश करत नाही. सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याला संक्रांत म्हणतात. ज्या चांद्रमासात सूर्याचा राशी बदल होत नाही त्याला असंक्रांती मास म्हणजेच अधिक मास असं म्हणतात. अधिक महिना हा पूर्वजांच्या प्रगल्भ खगोलशास्त्रीय ज्ञानाचा पुरावा आहे. प्राचीन ग्रंथामध्ये या महिन्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. अधिक मासाची गणिती पद्धती वैदिक काळापासून अस्तित्वात आहे. त्याचे आध्यात्मिक स्वरूप पौराणिक परंपरेनुसार काळाच्या ओघात विकसित झालेलं आहे. सूर्य वर्षातील 12 राशीपैकी प्रत्येक महिन्यात एक रास बदलतो. प्रत्येक राशीत सूर्य जातो त्याला संक्रांत म्हणतात. अशा मेष राशीपासून मीन राशीपर्यंत 12 संक्रांती होतात. असे 33 महिने होतात. त्यानंतरच्या महिन्यात संक्रांत येत नाही. सूर्याचे संक्रमण होत नाही. त्या बिनसंक्रांतीच्या महिन्याला अधिक महिना असं म्हणतात. आता अधिक महिन्याला मलमास का म्हणतात तर त्याची एक पौराणिक कथा आहे की महातपस्वी नारायण ऋषींना नारदांनी या 13व्या महिन्याविषयी विचारले. नारायण ऋषी म्हणाले की पृथ्वीवर पाप खूप वाढलं आणि त्या पापाचं ओझं 12 महिन्यांना पोटात त्यांच्या 12 महिन्यांच्या मावेना. त्यामुळं प्रत्येक महिन्यानं त्यातला थोडा थोडा भाग काढून टाकला आणि तो सगळा भाग एकत्र करून अधिक महिना झाला. दुसरी कथा अशी सांगतात की मलमासात कोणतंही शुभकार्य केलं जात नाही, कुठलंही मंगल कार्य केलं जात नाही. त्यामुळं तो दुर्लक्षित झाला. कारण काय, त्या महिन्यात काही शुभकार्य करायचं नाही म्हटल्यावर कोणी त्याच्याकडे लक्षच देणार आणि ह्या महिन्याचं स्वामित्व घ्यायला कुठलाच देव तयार नाही. मलमास प्रत्येक देवाकडे गेला आणि त्यांनी विनंती केली की माझा तुम्ही स्वामी व्हा, तर कोणीच त्याचा स्वामी व्हायला तयार नाही. मग मलमास शेवटी दुःखी झाला आणि तो भगवान विष्णूंच्याकडे गेला. भगवान विष्णूंना तो म्हणाला की तुम्हीच माझी निर्मिती केली आहे आणि असं असताना मला दुर्लक्षित का केलं जातं, मला कोणी मान देत नाही आहे, माझ्याकडं कोणी लक्ष देत नाही आहे आणि मला अधिष्ठित देवता पण नाही आहे आणि माझा कोणी स्वीकार पण करायला तयार नाही आहे, तर सगळे मला मलमास मलमास म्हणून हिणवत आहेत. तर मग भगवान विष्णू म्हणाले की तू मला शरण आलायस ना, म्हणजेच तुझं भाग्य उदयाला आलंय. मी तुझा स्वीकार करतो. मी तू एक झालो, तू झालासी पवित्र, तू झालासी कृष्णरूप. मग विष्णूंनी सांगितलं की ह्या महिन्यात जे भक्त माझ्या कुठल्याही रूपाची आराधना करतील त्यांना अनंतपटीनं त्याचं फळ मिळेल. या महिन्यात केलेले तप, जप, दान, भक्ती हे अगणित पुण्य देईल. पारमार्थिक आध्यात्मिक गोष्टीसाठी हा महिना अत्यंत पवित्र असेल. म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम मास किंवा दामोदर मास असं म्हणतात, कारण विष्णूंनी आपलं स्वतःचं नाव अधिक महिन्याला दिलं. आता अधिक महिना हा पर्वासारखा असतो. अनेक धार्मिक कृत्य या काळामध्ये केली जातात. अधिक महिना समतोल राखणारा महिना आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत सण उत्सव यांना अत्यंत महत्त्व आहे. अधिक मासाच्या योजनेमुळे सर्व गोष्टी योग्य वेळेस साजऱ्या
केल्या जातात. नाहीतर मग सगळे सणवार काय झाले असतं, मागं पुढं झाले असते. या महिन्याला स्वतःचं असं नाव नाही आहे. म्हणजे तो ज्या महिन्याला अनुसरून येतं त्या महिन्याचं नाव त्याला मिळतं. आता यावर्षी ज्येष्ठ महिना अधिक महिना आहे. त्यामुळं आपण काय म्हणणार, अधिक ज्येष्ठ. म्हणून मग ज्येष्ठ महिन्याला अधिक ज्येष्ठ आणि त्याच्यानंतर जो येतो तो निज ज्येष्ठ. म्हणजे नंतर जो महिना येतात त्याला निज तो महिन्याचं नाव देतात. तर यावर्षी आपल्या अधिक महिना लागतो 17 मे ते 15 जूनपर्यंत आहे. आणि त्या दरम्यानच्या काळात तुम्ही सगळी धार्मिक कृत्य, आध्यात्मिक जप तप करू शकता. मार्गशीर्ष पौष माघ या महिन्यात अधिक महिना येत नाही. कार्तिक व फाल्गुन या महिन्यांमध्ये क्वचित अधिक महिना येतो. कारण सूर्याची गती कार्तिक ते फाल्गुन जलद असते. चैत्र ते अश्विन सूर्याची गती मंद असते. त्यामुळे या काळात अधिक मास जास्त येण्याची शक्यता असते. आता ह्याला धोंड्याचा मास असं म्हणतात. अधिक महिन्याला धोंड्याचा मास म्हणतात का, तर आधी हा मलमास होता. म्हणजे याच्यात कुठलंही शुभकार्य केलं जात नाही, लग्न मुंज वगैरे असं कुठलंही मंगलकार्य केलं जात नाही. तर मग काय झालं की काय याचा उपयोग आहे, या महिन्यात काहीच करायचं नसतं असं म्हणून तो दुर्लक्षित झाला. तर आपण धोंडा शब्द निरुपयोगी या अर्थानं वापरतो. म्हणजे हा महिना निरुपयोगी आहे असं. तर आपण नाही का म्हणत, काय धोंड्यासारखा बसलायस. तर तसं त्याला धोंडामास म्हणायला लागले. अर्थात हे जे नाव त्याला मिळाले ते लोकपरंपरेतून मिळालेलं आहे. तर ते एक कारण आहे. दुसरं म्हणजे काय, की अधिक महिन्यामध्ये म्हणजेच याला धोंडामास म्हणतात. ह्याच्यात धोंड्याचा नैवेद्य दाखवला जातो. धोंड्याचा नैवेद्य म्हणजे काय, धोंडा एक रेसिपी आहे की जी करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो. आता धोंडा रेसिपी काय आहे, तर म्हणजे आपल्यातल्या ज्या सुगरणी आहेत त्यांना ते माहितीच असेल, तरी मी तुम्हाला सांगते की गव्हाच्या पिठात हळद, मीठ, तेल टाकून ते मळायचं आणि आपण जे पोळीसाठी पुरण करतो तसं पुरण करायचं आणि त्या पुरणाचा जो उंडा आहे तो या कणकेची पुरी करून त्याच्यावर ठेवायचा आणि मग ती पुरी आहे ती बंद करायची आणि मग त्याचा बॉलसारखा असा आकार करायचा भरून झाल्यानंतर. तर तो धोंडा, तो झाला धोंडा. तर तो काही जण तेलामध्ये तळतात, काही जण उकडतात. कोणी कोणी पुरणाऐवजी गुळ खोबरं वापरून पण असे धोंडे करतात. तर असे 33 धोंडे करून त्याचा नैवेद्य पुरुषोत्तमाला दाखवला जातो. आता अधिक महिन्यात काय करावं? अधिक महिन्यात जप करावा. कुठला? ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम विष्णवे नमहा, श्रीराम जय राम जय जय राम अशा तऱ्हेचे जप करावे. स्तोत्र म्हणावीत. कुठली? विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा, व्यंकटेश स्तोत्र, नरसिंह स्तोत्र, भगवद्गीतेमधला 15वा अध्याय किंवा पांडुरंग, विष्णू, राम, कृष्णाची स्तोत्र या काळात म्हणावी. पोथी वाचन करावं. कुठल्या कुठल्या पोथी वाचू शकतो? हरिविजय, रामायण, भागवत, विष्णुपुराण, अधिक महात्म्याची पोथी किंवा अधिक महात्म्य कथासार अशा तऱ्हेच्या पोथ्या या काळात वाचू शकतो. आता अधिक मासात कुठल्या पूजा कराव्यात? सत्यनारायण पूजा, विष्णू पूजा, पुरुषोत्तम पूजा, दामोदर पूजा, विष्णूला अभिषेक किंवा तुळशीची सेवा करायची महिनाभर. आणि या काळात पितृतर्पण विधी पण केला जातो. आता तीर्थयात्रा कराव्यात यामध्ये. तर तीर्थयात्रा करताना विष्णू भगवानाची जिथं जिथं मंदिर आहेत तिथं जावं आणि त्या मंदिरांना भेट द्यावी. किंवा मी ऐकलं की बीडला पुरुषोत्तम मंदिर आहे, तिथं लोक जातात. अयोध्येत जे राम मंदिर आहे किंवा बालाजी मंदिर तिरुपती, कृष्ण मंदिर मथुरा या ठिकाणी जावं. तिथल्या मंदिरात जाऊन उत्सवामध्ये भाग घ्यावा, तीर्थस्नान करावं. आता ज्यांना तीर्थक्षेत्री जाऊन तीर्थस्नान करणं शक्य नाही त्यांनी घरीच गंगेचं स्मरण करून स्नान करावं. आणि तिळाच्या तेलाचा अखंड नंदादीप महिनाभर काही जण घरी लावतात. त्याच्यानंतर अजून काय करतात, तर 33 वातीचा दिवा घेऊन लावतात. आता ह्या 33 वातीचा दिवा म्हणजे 2 प्रकारचा असतो. एक समईमध्ये 33 तेलवाती घेऊन एक वात बनवली जाते, त्याला अधिक मासवात म्हणतात, तो लावला जातो. किंवा 33 फुलवाती घेऊन त्याची वात केली जाते. आता त्या वातीमध्ये अनेक प्रकारच्या वाती करतात, म्हणजे मंजुळवात, कमळवात, कृष्ण कमळवात, माधव वेणीवात किंवा काही जण त्याला वेणी माधववात म्हणतात. तर असे 33 फुलवाती एकत्र करून त्याची वात करून ती पण लावली जाते.
आता काही जण अधिक महिन्यावर पूर्ण महिनाभर असा नियम पाळतात, की दररोज देवळात जायचं किंवा दररोज विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं, अधिक महात्म्याची पोथी वाचायची. काही जण एक वेळ जेवतात महिनाभर, किंवा काही जण पूर्ण महिना कांदा लसूण खात नाहीत. काही जण एखादा आवडता पदार्थ सोडतात. एखादा रंगाचा त्याग करतात, की या रंगाचे कपडे मी घालणार नाही किंवा या रंगाचं अन्न मी खाणार नाही. पितृ निवारण संधी. अधिक मासात पितरांची सेवा केल्याने अधोलोकात अडकलेल्या पूर्वजांना मुक्ती मिळते. या महिन्यात केलेले अन्नदान पितरांना अक्षय तृप्ती देते. आता काय केलं पाहिजे हे तुम्हाला मी आता सांगितलं. आता काय केलं जात नाही ते तुम्हाला सांगते, की कुठलंही मंगल कार्य नाही करायचं. बारसं, मुंज, लग्न, घरभरणी, गृहप्रवेश, साखरपुडा, देवप्रतिष्ठान, नवीन वाहन खरेदी, यज्ञ, संन्यास दीक्षा वगैरे यासारखं काहीही अधिक महिन्यात करत नाहीत. आता अधिक महिन्यात दान केलं जातं. कशाचं दान केलं जातं? दीपदान, वस्त्रदान, अन्नदान, तांबूलदान, गरिबांना वस्तूचं वाटप, गाईला गोग्रास, अपूपदान, फळे, सुपारी, नारळ या गोष्टींचं दान केलं जातं. आता विष्णू, कृष्ण, राम या स्तोत्रांच्या म्हणजे ह्यांची जी स्तोत्र आहेत, विष्णू, कृष्ण आणि राम या देवतांची, तर ह्यांच्या पुस्तकांचं म्हणजे स्तोत्र ज्याच्यात आहेत किंवा गोष्टी आहेत, कथासार आहेत, अशी सगळी पुस्तकं वाटली जातात. भागवत, भगवद्गीता, रामायण कथा या पुस्तकांचं पण वाटप केलं जातं. अधिक महात्म्य पोथीचं वाटप केलं जातं. तुळशीच्या रोपट्याचं दान केलं जातं. त्याचप्रमाणे काही जण तुळशीचं चांदीचं पान बनवून ते पण वाटतात. काही जण जावयाला देतात. काही जण कलश घेऊन त्यात 33 वस्तू घालून सोबत विष्णू सहस्त्रनामाच्या पुस्तकाचं पण वाटप करतात. समजा जावई नसेल तर गुरुजींना किंवा गरीब लोकांना किंवा अनाथाश्रमांना दान द्यावं. आता दीपदानाचं महत्त्व काय आहे अधिक महिन्यात? तर आता आपल्याला माहिती की दिव्यानं अंधकार नाहीसा होतो. दिवा लावा, प्रेम वाढवा, दुरितनाश, हे तर दिव्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे. आणि अधिक महिन्यात 33 दिवे वाटले जातात. 33 या संख्येला अधिक मासामध्ये खूप महत्त्व आहे. त्यामुळं 33 दिवे वाटले जातात. चांदीचे, तांब्याचे, स्टीलचे, पितळचे, तुम्ही कुठल्याही धातूचे ते घेऊन वाटू शकता. तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला कुठल्या ह्याचे दिवे घेणं शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही ते घेऊ शकता. या म्हणजे दिव्याचं अजून महत्त्व काय? दीपदान करायचं अजून महत्त्व काय आहे? तर इष्टकामना प्राप्ती, म्हणजे तुमची इच्छा आहे ती पूर्ण व्हावी म्हणून, सद्गती मिळावी म्हणूनही दीपदान केलं जातं. त्याच्यानंतर कृष्ण कृपा व्हावी म्हणून दीपदान केलं जातं. त्याचप्रमाणे दीपदानाचं अजून एक महत्त्व सांगितलं जातं, की दीपदानानं तुमच्या कुंडलिनीमध्ये जर काही ग्रहांचे दोष असतील तर ते कमी होतात आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते, म्हणून दीपदान केलं जातं. काही जण महिनाभर तिळाच्या तेलाचा दिवा लावतात आणि मग तो दिवा गुरुजींना दान देतात. दक्षिण भारतात तांदळाच्या पिठात गूळ टाकून त्याचा दिवा करून तो अधिक मासामध्ये लावतात. त्याच्यानंतर आता 33 आकड्याला महत्त्व का आहे? तर अधिक महिन्यात 33 आकड्याला महत्त्व असण्याचं कारण म्हणजे आपण जे अधिक महिन्यात दान देतो ते 33 कोटी देवांना पोचतं, कारण आपले देव 33 कोटी आहेत. दुसरं म्हणजे काय की 12 आदित्य, 8 वसू, 11 रुद्र आणि 2 अश्विनी कुमार असे सगळे मिळून सुद्धा 33 होतात. त्यामुळं त्यांच्यापर्यंत पण आपण केलेली सेवा पोचते. त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी जे मी तुम्हाला सांगितलं की 11 दिवसाचा फरक पडतो आपल्या सूर्य कॅलेंडर आणि चंद्र कॅलेंडरच्यामध्ये, जो 11 दिवसाचा फरक असतो दरवर्षीचा, तर ते 3 वर्ष मिळून हा अधिक महिना येतो, म्हणजे ते पण 33च दिवस आहेत. त्याचप्रमाणे 3 आकडा हा देवगुरु बृहस्पतीचा आहे, म्हणजे ज्ञान, बुद्धी, प्रगती, कल्पकता, सृजनशीलता, या सगळ्याचा तो आकडा काय आहे? प्रतीक आहे. आता विष्णू पूजन किंवा पुरुषोत्तम पूजन केलं जातं महिनाभर अधिक महिन्यात. तर ते कसं करायचं? तर अधिक महिन्यात सकाळी स्नान करून पूजा करावी. मग विष्णू किंवा विष्णूच्या अवताराची, म्हणजे राम, कृष्ण यांची कुणाची मूर्ती किंवा फोटो मांडून यथासांग पूजा करायची. नैवेद्य दाखवायचा, जप, पोथीवाचन, आरती करायची. पूर्ण महिना अशा तऱ्हेनं पूजा करायची आणि शेवटच्या दिवशी सगळी पूजा अशीच करायची आणि मग नंतर दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची, अपराधाची क्षमा मागायची, महानैवेद्य करायचा, तो पण महानैवेद्य दाखवायचा आणि मग
त्याचं एक ताट गाईला किंवा श्वानाला ते ताट वाढून द्यायचं आणि योग्य व्यक्तीला दक्षिणा आणि अधिक मासाची पोती दान द्यायची. त्याच्यानंतर समजा आता एखाद्याला पूर्ण महिनाभर करणं शक्य नाही आहे, तर मग एकादशी, अष्टमी, नवमी, पौर्णिमा या दिवशी अधिकात अशा तऱ्हेची पूजा करावी. अधिक मासात पुरुषोत्तम व्रत केल्यानं काय फळ मिळतं? तर वेदशास्त्र, पुराणं यामधील नाना व्रतविधानं केल्यावर जे पुण्य मिळतं ते पुरुषोत्तम पूजेनं मिळतं. त्याचप्रमाणे गौतमी स्नान केल्याचं पुण्य मिळतं, गया श्राद्ध केल्याचं पुण्य मिळतं आणि वेदांचं पठण इत्यादी करून जे पुण्य मिळतं ते पुरुषोत्तम पूजा केल्यानं मिळतं असं म्हणतात. आता तुम्हाला मी एक कथा सांगते की द्रौपदी आणि पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा कृष्ण त्यांना भेटायला तिथं गेले. तर द्रौपदीनं विचारलं की मला का वनवास भोगायला लागला? तेव्हा कृष्णाने सांगितलं की पूर्वी एक मुनी होते, म्हणजे पूर्वजन्मीचे तिची कथा सांगता येते की एक मुनी होते आणि त्यांना मेधावती नावाची एक मुलगी होती. ती म्हणजे ही द्रौपदी पूर्वजन्मीची. तर लहान वयातच तिची आई मरण पावली. मग ही मेधावती मोठी व्हायला लागली. ती शिवाची खूप भक्त होती, एकनिष्ठ भक्त होती शिवाची. तर एकदा दुर्वासा ऋषी तिथं आले आणि त्यांनी मेधावतीला बघितलं आणि आई विना पोर वाढते, त्यांना दया आली. मग ते म्हणाले, तू पुरुषोत्तम व्रत कर, ते तुझ्यासाठी खूप चांगलं आहे. तर ती मेधावती म्हणाली, मी शिवभक्त आहे म्हणे, मला नको ते तुमचं पुरुषोत्तम व्रत. तर मग दुर्वास ऋषींना अनादर झाल्यामुळं राग आला. ते म्हणाले, तुला ह्याचं फळ भोगावं लागेल. आणि त्यामुळं मग तिला वनवास भोगायची वेळ आली द्रौपदीला. त्याच्यानंतर मग ती जेव्हा मेधावती होती तेव्हा तिने शिवाची तपश्चर्या केली. शिव प्रसन्न झाले. मग त्यांनी वर माग म्हणून सांगितलं. तेव्हा तिनं वर मागितला की मला बलशाली, पराक्रमी, शूरवीर, देखणा, सद्धर्मी असा पती हवा. तर शंकर म्हणाले, एकाच माणसात तर हे सगळे गुण असणार नाहीत, म्हणून मी तुला 5 नवरे देतो. ते 5 नवरे तुला पुढच्या जन्मी मिळतील. तर त्यामुळं मग द्रौपदीचं 5 पांडवांशी लग्न झालं. तर मग पांडव आणि द्रौपदीनं वनवासात हे पुरुषोत्तम व्रत केलं अधिक महिन्यात, त्यामुळे त्यांना त्यांचं राज्य परत मिळालं. त्याचप्रमाणे प्रल्हाद, भीष्म, विदुर यांनी पण हे व्रत केलेलं आहे. दोघी जावा होत्या. मोठे जाऊ अधिकाचं व्रत करायची, पुरुषोत्तम व्रत. तर धाकट्या जावेला वाटलं की आपण पण हे व्रत करावं तर आपली पण परिस्थिती सुधारेल, कारण धाकटी जाऊ खूप गरीब होती. तर तिनं मोठ्या जावेला विचारलं की तुम्ही कसं करता पुरुषोत्तम व्रत? तर मोठ्या जावेला काही सांगण्याची इच्छा नव्हती, म्हणून तिला खोटंच सांगितलं की दररोज पिंपळाला जायचं, नमस्कार करायचा आणि तू घरी जेवायला असं म्हणायचं. तर ती धाकटी जाऊ बिचारी भोळी होती. तिला वाटलं खरंच असं करायचं असतं, म्हणून ती दररोज पिंपळाला जायची, नमस्कार करायची, तुम्ही घरी जेवायला या म्हणायची. असं पूर्ण अधिक महिना तिनं ते दररोज केलं. तर शेवटच्या दिवशी भगवान विष्णू त्या पिंपळातून प्रगट झाले आणि ते म्हणाले की मी तुझ्या घरी जेवायला येतो आणि कुणी विचारलं तर सांग की माझा भाऊ जेवायला येणार आहे. मग धाकटी जाऊ घरी आली आणि तिनं स्वयंपाक करायचं ठरवलं, पण स्वयंपाकाला घरी काही नव्हतं. थोडी थोडी पिठं होती, ते एकत्र करून तिनं एक लाडू केला आणि भगवान विष्णू तिच्या घरी आले तर तिनं तो लाडूच त्यांना खायला दिला. मग भगवान विष्णूंनी त्याचे 108 भाग केले. तर तिथं 108 पंचपक्वानाचे ताटं निर्माण झाली. इकडं मोठ्या जावेनं छान अधिकाची, पुरुषोत्तमाची पूजा केली, 108 लोकांना जेवायला बोलवलं, आणखीन स्वयंपाक केला सगळ्यांसाठी. पण तिच्या इथला तो स्वयंपाक सगळा नाहीसा झाला. मग तिनं जेवायला बोलवलेली लोकं जी होती ती तिच्या घरातनं निघाली आणि ती चालत इकडं धाकट्या जावेकडं आली आणि धाकट्या जावेकडं जे पंचपक्वानाची ताटं निर्माण केलेली होती भगवान विष्णूंनी, तिथं या सगळ्यांनी जेवण केलं आणि तिला आशीर्वाद दिला. तर मग मोठ्या जावेला कळलं आपली चूक झाली, म्हणून मग ती धाकट्या जावेकडे आली आणि तिने त्याची क्षमा मागितली. तर अशी एक अधिक मासाची गोष्ट पण सांगितली जाते. आता मुलगी आणि जावई यांना अधिक वाण दिलं जातं. तर जेव्हा मुलीचं लग्न करतात तेव्हा मुलगी ही लक्ष्मी बनून सासरी जात असते. तर मग लक्ष्मीचा पती म्हणजे कोण? नारायण. आणि अधिक महिन्यात पुरुषोत्तमाला किंवा विष्णूंना खूप महत्त्व आहे. त्यामुळं मुलीचं जे जोडपं असतं त्याला लक्ष्मीनारायणाचा जोडा असं आपण म्हणतो. तर आई अधिक महिन्यामध्ये मुलीला आणि जावयाला घरी जेवायला बोलवते.
तर घरी आला जावई की काही जण म्हणजे जावयाचे पाय धुतात, पण हल्लीच्या काळात आता मुलं नाही म्हणतात पाय धुवून घेण्यासाठी. जावई माणसं म्हणतात नाही नाही पाय वगैरे नाही धुवायचे, पण पद्धत अशी आहे की जावईला नारायण समजून त्या सासूबाई पाय धुवत असतात. आणखीन मग त्यांना जेवायला देतात. तर ताटाभोवती छान रांगोळी काढतात आणि मग सागर संकेत स्वयंपाक करतात. त्या दिवशी धोंडे पण खायला देतात. धोंड्याचा पण नैवेद्य असतो, त्यामुळं धोंडे खायला देतात. आणखीन ताटाबाहेर दक्षिणा विडा ठेवायचा. आणखीन जेवण वगैरे झाल्यानंतर मग त्यांना वाण देतात. आता काही जणांना घरी जेवण करणं शक्य नसतं, तर काही जण हॉटेलमध्ये जेवणाचा प्रोग्राम करतात. आता जावयाला वाण द्यायचं कसं, तर एक ताट घ्यायचं. आता कोणी चांदीचं, पितळेचं, स्टीलचं जसं तुमच्या ऐपत असेल त्याप्रमाणे ताट घ्यायचं. त्या ताटामध्ये आता अधिकात अपूपदानाला महत्त्व असतं. अपूप म्हणजे काय? जाळीदार पदार्थ. जाळीदार पदार्थाला का महत्त्व असतं, तर त्या जितक्या जाळ्या असतात तेवढ्या त्या जाळीमध्ये ते पुण्य साठतं असं म्हणतात. त्यामुळं मग आता जाळीचे पदार्थ म्हणजे काय? अनरसा आहे, त्याच्यानंतर बत्तासे आहेत, म्हैसूर पाक आहे, घेवर आहे. तर असे जे असतात ते 30 आणि 3 असे मोजून दिले जातात. तर ते सगळं हे अनारसे समजा तुम्ही देणार असेल तर 30 आणि 3 घ्यायचे आणि ते ताटामध्ये ठेवायचे. त्याच्यावर चांदी, पितळ किंवा तांब्याचा दिवा लावून ठेवायचा. त्याच्यानंतर मग 5-6 आंबे शेजारी ठेवायचे आणि हे जे सगळं ताट असतं हे जावयाला देतात. जावयाला ड्रेस देतात. त्याच्यानंतर मग 33 दिव्यांनी त्याला ओवाळतात. तर अनारशाबरोबर 33 वातींचा दिवा ठेवून दान केल्यानं वंशवृद्धी होते असंही म्हणतात. आणखीन मग जावयाला हे दान दिल्यानंतर मुलीलाही तिची साडी चोळी देऊन ओटी भरायची. ओटीमध्ये मग आता पहिले तिला हळदी-कुंकू लावायचं. त्याच्यानंतर मग साडी चोळी द्यायची. मग तांदूळ, सुपारी, नारळ, हळकुंड, बदाम वगैरे असं देऊन तिची ओटी भरायची आणि तिला आंब्याचं पण तुम्ही दान देऊ शकता. त्यानंतर मग काही जण मुलीला जोडवी पण देतात. अधिकाचं खास हे म्हणून. तर चांदीला महत्त्व आहे अधिकामध्ये. तर चांदीला का महत्त्व आहे? तर आपण म्हणतो की हा पुरुषोत्तमाचा महिना आहे. तर पुरुषोत्तम म्हणजे भगवान विष्णू आले की लक्ष्मी ही त्यांच्याबरोबर असतेच. तर लक्ष्मीचा वासा चांदीमध्ये असतो आणि लक्ष्मीला चांदी खूप प्रिय आहे असं म्हणतात. त्यामुळं चांगलं काही झालं की आपण नाही का म्हणत चांदी झाली. तर चांदी म्हणजे चांगली गोष्ट अशीच आपण म्हणजे चांगल्या गोष्टीचंच प्रतीक आपण मानतो. आणि चांदीचा संबंध शुक्राशी पण आहे. त्यामुळं शुक्र म्हणजे काय? नवरा बायकोंमधलं प्रेम. तर अधिकात त्यामुळं बऱ्याच बायका मुद्दाम जोडवी खरेदी करतात. म्हणून बऱ्याच बायका अधिकामध्ये जोडवी खरेदी करतात. आता ओटी भरणे हिंदू संस्कृतीतला हा महत्त्वाचा संस्कार आहे. अधिक महिन्यात फक्त मुलगी आईची ओटी भरते. एरवी कधीही मुलगी आईची ओटी भरत नाही. तर ओटीमध्ये व्यवस्थित सगळं तांदूळ, आणखीन हळकुंड किंवा एखादा पैसा, नारळ असं सगळ्या गोष्टी ज्या नेहमीच्या ओटी आपण भरतो तसंच सगळी भरायची आणि साडी आणि ब्लाऊज पीस त्यामध्ये ठेवायचा. तर ओटीतल्या सगळ्या वस्तू या शुभशकुनाच्या प्रतीक असतात. शुभता, अखंडता, क्षय्य सुख, सौभाग्य, आरोग्य, संकटनाश अशा तऱ्हेनं सगळ्या त्या वस्तू त्या गोष्टीचं प्रतीक आहे. तर आईची ओटी भरण्याचा उद्देश काय असतो? तर एक तर कृतज्ञता व्यक्त करणे हा एक उद्देश असतो. दुसरं म्हणजे काय? की तुझ्याच पोटी परत जन्म मिळू दे हा पण एक उद्देश असतो. तर मुलगी अधिकामध्ये मग आईची ओटी भरते आणि सासूला पण साडी द्यायची. पण सासूची ओटी नाही भरायची, नुसती हळदी कुंकू लावून साडी द्यायची. तर अशा तऱ्हेनं शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक शुद्धीचा हा महिना आहे. शारीरिक म्हणजे काय? आता आपण उपास-तपास करतो, काही जण नुसता फलाहार करतात. तर शारीरिक त्यामुळं काळजी घेतली जाते. मानसिक म्हणजे काय? तर नियम करून मनावर बंधन घालणं, आणखीन मन कंट्रोलमध्ये ठेवणं, अशा तऱ्हेचं एक मानसिक तप अधिकामध्ये केलं जातं. त्याचप्रमाणे आध्यात्मिक म्हणजे काय? तर व्रतवैकल्य, जप, तप आपण हे ज्या गोष्टी करतो, तर ह्याच्यामुळं आध्यात्मिक सेवा पण होते. तर म्हणून
अधिक महिन्यामध्ये शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक शुद्धीचा हा महिना आहे असं मानलं जातं.